नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। ठरलं तर मग या मालिकेच्या भागामध्ये आता आपल्याला असं पाहायला मिळतं की आता या ठिकाणी रविराज आणि प्रतिमा आलेली असतात आता मीताला भेटायला, कारण तिने खूप गुड न्यूज दिलेली असते। तर प्रतिमा म्हणत असते की मी तुला सरप्राईज द्यायला आली, भेटायला आली, माहिती का, तू एवढी छान गुड न्यूज दिली आहे। मग म्हटलं फोनवर कशाला, डायरेक्ट स्वतःच भेटून घ्यावं। तेव्हा आता प्रतिमा म्हणते, बाळा तुला काय काय खायचं आहे सांग, तुम्हाला मी तुला हक्काने करून देईल बरं का, तुला जे आवडतं नाही आवडतं मी तुला ते सगळं करून देईल, ते काय खायचं आहे ते। तेव्हा अस्मिता म्हणते, हो प्रतिमा आत्या नक्की। तेव्हा आता इकडे अर्जुन म्हणतो की आहे ना, सायली आहे ना काळजी घ्यायला, सायली काय हवं नको ते सगळं करून खाऊ घालेल। तेव्हा आता मुद्दाम आता इथे प्रियाची जिरवलेली असते, तर प्रिया म्हणते, आई मी पण आहे ना, मी तुझी मुलगी आहे ना गं, मग मलाही बनवता येतं, मी पण अस्मिताची काळजी घेईल असं म्हणत आता सगळेजण आता प्रियाकडे बघून मान हलवत असतात, कारण तिचे नाटकं पाहिलेले असतात। तर तिकडे रविराज म्हणतो, अर्जुन तू काय फाईट केली त्या दिवशी कोर्टामध्ये, किती छान मस्त हँडल केलं सगळं आणि किती छान प्रूफ करून दिलं। तेव्हा आता अर्जुन म्हणतो, सिनियर तुझ्यामुळेच झालं, कारण तूच हरीश काकांची हँडरायटिंग मॅच करून दिली, त्याचं ठोस पुरावे तूच मिळवून दिले। तेव्हा आता सिनियर म्हणतो म्हणजे रविराज म्हणतो की अरे काय झालं त्याच्यामध्ये, तुला अजून काही गरज पडली ना तर मी तुला मदत करायला तयार आहे असं म्हणताच आता अर्जुन म्हणतो, हो, कारण दोघी मिळून जर कधी केस सॉल्व केली ना तर लगेच केस सॉल्व होईल। तेव्हा आता हे ऐकून सगळ्यांना मदत म्हणजे आनंद होतो। तर आता इकडे प्रतापलाही आनंद होतो की दोघं जण केस करताय, म्हणजे दोघं जण गोड झाले आहे। तर आता इकडे सायलीलाही आनंद होतो। तर आता इकडे विराज म्हणतो, अर्जुन तुला अजून काही मदत लागली ना तर मला सांग, पण तू ना त्या सरकारी किल्ल्याला कसं तोंडावर पाडलं। तेव्हा आता सगळेजण खूप खुश असतात। तर आता इकडे प्रिया म्हणते, म्हणजे बाबांनी रविराजने याला मदत केली, किल्लेदारने, जर कधी किल्लेदार आणि अर्जुन दोघी एकत्र झाले तर आपलं मरणच आहे, आपल्याला डायरेक्ट बाहेर काढतील धक्के मारून, ह्या दोघांना वेगळं वेगळं करायला हवं, हे जर कधी दोघं एकत्र झाले तर आपला सत्यानाशच आहे आता प्रिया म्हणते। तर आता प्रिया पुढे काय डाव टाकते, अर्जुनला आणि रविराजला कसं वेगळं करते या केसमधून, हे आपल्याला पाहायला मिळेल। अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।